आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान यांची ऑफबीट भटकंती. एंड ऑफ द वर्ल्ड भाग 2. खलाशांचे कबरस्थान केप हॉर्न आणि लाटांचे तांडव ड्रेक पॅसेज. प्युर्टो विल्यम्स, उशवाया या दक्षिणेकडच्या शेवटच्या गावांमध्ये मनसोक्त फिरल्यानंतर आम्ही कूच केली ती खलाशांचे कबरस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या केप हॉर्नच्या दिशेने. केप हॉर्न, ग्रेटेस्ट ग्रेव्ह यार्ड, हे पृथ्वीचे दक्षिणेकडील अखेरचे टोक. त्याच्या पुढे महाभयंकर ड्रेक पॅसेज आणि मग मनुष्यवस्ती नसलेला 98% बर्फाच्छादित असा अंटार्क्टिका हा 7वा खंड. केप हॉर्न हा अगदी पूर्वीपासूनच मृत्यूचा सापळा म्हणूनच परिचित आहे. आजही 40-50 फूट उंचीच्या लाटा, 150-200 किलोमीटरच्या वेगाने वाहणारे वारे, प्रचंड हिमवृष्टी यांमुळे तेथून प्रवास करणाऱ्या खलाशांचे ते एक सगळ्यात मोठे कब्रस्थान, ग्रेटेस्ट ग्रेव्ह यार्ड म्हणूनच ओळखले जाते. पृथ्वीवरील गूढ जागांच्या यादीत केप हॉर्नचा क्रमांक फार वरचा आहे. 1914च्या पूर्वी अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरून पूर्वेकडे जायचे असेल तर या केप हॉर्नला वळसा घालून 16,000 मैलांचे अंतर कापून जावे लागत असे. त्यातच केप हॉर्न येथून प्रवास करणे महाभयंकर व धोकादायक. तेथील क्षणाक्षणाला बदलणारे हवामान खलाशांना जीवघेण्या ठरायचे. त्यामुळे 1914 पासून पनामा कालव्यातून जहाजांची वाहतूक सुरू झाल्यानंतर प्रामुख्याने या खलाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. म्हणूनच या केप हॉर्नबद्दल कमालीचे औत्सुक्य निर्माण झाले होते. केप हॉर्नला जाता येईल का? त्यावर प्रत्यक्ष पाय ठेवता येईल का? अंटार्क्टिका, चिलियन फियॉर्ड्सला जाणाऱ्या काही अगदी निवडक क्रुझेस केप हॉर्नला जातात, पण तेथे उतरता येणे सारे निसर्गाच्या कृपेवर अवलंबून. त्यातही तेथे प्रत्यक्ष लँड होणाऱ्या क्रुझेसपैकीही 90-95% क्रुझेस तेथील प्रतिकूल हवामानामुळे थांबू शकत नाहीत. जयंतीने केप हॉर्नला लँड होणारी क्रूज निवडली, पण त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेत अगदी सुरुवातीलाच अत्यंत ठळकपणे लिहिलं होतं की इफ द वेदर इज गुड वी विल गो अशोर ऑन केप हॉर्न. दिस एरिया इज नोन फॉर हाय सीज अँड चॅलेंजिंग कंडिशन्स अँड इफ वी मेक इट अशोर दिस विल बी अ ग्रेट अचीवमेंट. प्युर्टो विल्यम्सहून रात्री 10च्या सुमारास आमची क्रूज निघाली. सकाळी 8च्या सुमारास ती केप हॉर्नला पोहोचेल अशी अपेक्षा होती. सकाळ झाली आणि अक्षरशः धाकधूक वाटत होती आणि सकाळी बरोबर 8 वाजता कप्तानाने जणू विजयी स्वरातच घोषणा केली की मला जाहीर करायला अतिशय आनंद होत आहे की केप हॉर्नला आता आपली बोट लागत आहे आणि एकूण हवामानाचा अंदाज घेता 1.5-2 तास आपण तिथे थांबू शकू. त्या क्षणी क्रूजवरील प्रत्येक प्रवाशाला झालेला आनंद वर्णन करण्याच्या पलीकडचा होता. केप हॉर्नपासून साधारणतः 500 मीटर्स अंतरावर आमची क्रूज थांबली आणि मग एकावेळी 14-15 प्रवाशांना नेऊ शकणाऱ्या रबराच्या बोटीतून, ज्याला झोडियाक म्हणतात, त्यातून आम्ही बेटावर उतरलो. अटलांटिक व प्रशांत महासागर येथे एकमेकांना मिळतात. या बेटावर अगदी उंचावर हे एक भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. पृथ्वीवरील एक सगळ्यात मोठा पक्षी अल्बाट्रॉस हा आकाशात भरारी घेत आहे असे ते शिल्प आहे. तेथे जाण्यासाठी 175 पायऱ्या चढून वर जावे लागते. पहिल्या काही पायऱ्या थोड्या कठीण आहेत आणि मग आपण सरळ त्या शिल्पाच्या पायथ्याशीच पोचतो. केप हॉर्नच्या सतत खवळलेल्या अथांग महासागरात ज्या अनेकांना जलसमाधी मिळाली त्यांना आदरांजली म्हणून हे स्मारक उभारण्यात आले आहे. त्या अल्बाट्रॉस पक्ष्याची सारी कहाणीच चित्तथरारक. त्याच्या पंखांची लांबी 10 ते 11 फूट असून तो एका दमात निदान 10,000 किलोमीटरची भरारी सहज मारू शकतो. पुढे अंटार्क्टिकाच्या वास्तव्यात हा पक्षी उडत असताना आम्हाला प्रत्यक्ष पाहायलाही मिळाला.
स्मारकाच्या ठिकाणी एका कवितेच्या ओळी लिहिल्या आहेत. आय एम द अल्बाट्रॉस दॅट अवेट्स ॲट द एंड ऑफ द वर्ल्ड. केप हॉर्नमध्ये ज्या खलाशांना दुर्दैवी मरण आले ते जणू अल्बाट्रॉसच्या भव्य पंखात विसावून आकाशात भरारी घेत आहेत अशी कल्पना त्या स्मारकाच्या मागे आहे. येथे वारे तुफान वेगाने वाहत होते, पण आम्हाला मस्त फोटो काढता आले. तुम्ही केप हॉर्नला आलात याचे एक सर्टिफिकेटही येथे चिलियन सरकारतर्फे तुम्हाला मिळू शकते. स्मारकाच्या शेजारीत चिली देशाचा ध्वज मोठ्या डौलाने फडकत होता. लागूनच एक चॅपेल आहे. तेथेच हे दीपगृह आहे. केप हॉर्न लाईट हाऊस म्हणून ते ओळखले जाते. संपूर्ण वर्षात जेमतेम 2-3 क्रुझेस केप हॉर्नला लँड होऊ शकतात. त्या पृथ्वीच्या दक्षिणेकडील अगदी टोकावर आम्ही चक्क 2 तास थांबू शकलो. आम्ही खरोखरच नशीबवान ठरलो होतो. ड्रेक पॅसेज, महाभयंकर लाटांचे तांडव. आता पुढचा टप्पा होता ड्रेक पॅसेज. महाभयंकर लाटांचे तांडव, निसर्गाचे अकराळ विकराळ स्वरूप खऱ्या अर्थाने तेथे पाहायला मिळते. आता क्रूज सफरी खूपशा सुरक्षित झाल्या असल्या तरी ड्रेक पॅसेजमधील प्रवास भल्या भल्यांच्या पोटात भीतीचा गोळा आणतो. पण मनुष्यवस्ती नसलेल्या अंटार्क्टिका या 7व्या खंडावर जायचे तर या ड्रेक पॅसेजला पर्याय नाही. पृथ्वीचे अखेरचे टोक केप हॉर्न येथून निघाल्यानंतर 2 दिवसांचा ड्रेक पॅसेज व परत येतानाही ड्रेक पॅसेजचा सहवास चुकणारा नाही. 40-50 फूट उंचीच्या लाटांचे तांडव, प्रचंड हिमवृष्टी आणि 100-120 किलोमीटरच्या वेगाने वाहणारे वारे यांमुळे ड्रेक पॅसेजचा प्रवास महाभयंकर न वाटला तरच नवल. असा हा ड्रेक पॅसेज आहे तरी कसा? ड्रेक पॅसेज सुमारे 650 किलोमीटर लांबीचा सागरी पट्टा आहे. येथे अटलांटिक व पॅसिफिक महासागर एकमेकांत मिसळतात. सुसाट वारा, पाण्यातले वेगवेगळे अंडरकरंट्स आणि दोन्ही महासागरांच्या पाण्याचे भिन्न भिन्न तापमान यांमुळे येथे समुद्र सदैव खवळलेलाच असतो. त्यामुळे ड्रेकमधले जायचे 2 दिवस व यायचे 2 दिवस बहुतेक वेळा अक्षरशः क्रूजच्या केबिनमध्ये झोपूनच काढावे लागतात. बोटीवरील 80-85% प्रवाशांना, कर्मचाऱ्यांना सी सिकनेसचा त्रास जाणवतो. पोट सतत प्रचंड हेलखावे खात असते. त्यामुळे 2 आणि 2 म्हणजे 4 दिवस जेवण नाही, नाश्ता नाही, केवळ हिरवी सफरचंद खाऊन ते 4 दिवस बहुतेक वेळा काढावे लागतात. अर्थात येथेही नशिबाची साथ असेल तर काही वेळेस मोठा चमत्कारसुद्धा अनुभवायला मिळतो. आश्चर्य म्हणजे आम्ही केप हॉर्नहून अंटार्क्टिकाला जाताना हा ड्रेक पॅसेज कमालीचा शांत होता. अवघ्या 3-4 फूट उंचीच्या लाटा उसळत होत्या. सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. हिरव्या सफरचंदांना हातही न लावता नाश्ता जेवणावर ताव मारण्यात सर्वजण दंग होते. त्यावेळी माझ्या मनाला थोडी रुखरुखही वाटत होती. ज्या ड्रेक पॅसेजबद्दल एवढे ऐकले वाचले त्याची काहीच झलक दिसली नाही. पण त्यावेळी तो ड्रेक पॅसेज जणू मनातल्या मनात म्हणत होता, थांब पठ्ठ्या, ही झलक मी तुला लवकरच दाखवणार आहे. मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे आमची ही केवळ अंटार्क्टिकाची बेसिक टूर नव्हती. आमच्या एकूण 18 दिवसांच्या क्रूज सफरीत अंटार्क्टिकाच्या 8-9 दिवसांच्या भटकंतीनंतर आम्ही परत मागे न फिरता तेथूनच फॉकलंड आयलंड्सला जाणार होतो. अर्थात तेथे जातानाही ड्रेक पॅसेजपासून आमची सुटका नव्हतीच. अंटार्क्टिकाच्या 8-9 दिवसांच्या भटकंतीनंतर आम्ही फॉकलंड आयलंडच्या दिशेने रवाना झालो. आता परत या ड्रेक पॅसेजमधून प्रवास सुरू झाला. पहिल्याच दिवशी संध्याकाळी एक फिल्म पाहून ऑडिटोरियममधून बाहेर येत होतो. क्रूजला लाटांचे जबरदस्त तडाखे बसायला सुरुवात झाली होती. खिडकीतून बाहेर पाहिले आणि छातीत अक्षरशः धडकीच भरली. 35-40 फूट उंचीच्या लाटा उसळत होत्या. प्रचंड हिमवृष्टी होत होती आणि तुफानी वारे वाहत होते. कप्तानाने घोषणा केली की सर्वांनी तातडीने आपापल्या खोल्यांमध्ये जावे. त्वरित सी सिकनेस प्रतिबंधक गोळ्या घ्या.
कॅमेरासारख्या वस्तू टेबलावर ठेवू नका. रात्र अशीच गेली. सुदैवाने सकाळी ड्रेक पॅसेज खूप शांत झाला होता. माझ्या मनाची रुखरुख केव्हाच नाहीशी झाली होती. ड्रेक पॅसेजने फारसा त्रास न देता त्याच्या रौद्र रूपाची थोडी चुणूक आम्हालाही दाखवली होती. पृथ्वीच्या दक्षिणेकडील अगदी टोकावरच्या अंटार्क्टिका या 7व्या खंडाची दुर्मिळ छायाचित्रांसह अत्यंत चित्तथरारक सफर भाग 3 मध्ये. पृथ्वीच्या दक्षिण व उत्तर टोकांवरच्या आमच्या चित्तथरारक सफरींवर आधारित माझे एंड ऑफ द वर्ल्ड भटकंती हे अगदी आगळेवेगळे पुस्तक रोहन प्रकाशनतर्फे नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. तसेच माझ्या ऑफबीट भटकंती भाग 1, भाग 2 आणि भाग 3 मध्ये मी 55 देशांची भटकंती घडवून आणली आहे. जेपीज भटकंती टिप्स हे पुस्तक पर्यटन प्रेमींनी जवळ बाळगायलाच हवे. रोहन प्रकाशनच्या वेबसाईटवरून ही सर्व पुस्तके तुम्ही ऑनलाईन जरूर मागवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याचा अभिप्राय कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तसेच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील भागात.